Good morning student, welcome to new academic year 2021-22. Also semester number 3rd. Our subject name is business planning and entrepreneurship development. In this subject we have a total 4 module. First one is the foundation of entrepreneurship development. Second is types and classifications of the entrepreneurs. Third is entrepreneur project development and a business plan, and fourth one is venture development. So in today's lecture we start the first module, foundation of entrepreneurship development. In that we will learn about the concept and needs of entrepreneurship development. So the first is concept of entrepreneur. An entrepreneur is one who has a foresight to recognize the demand for the product in society. An entrepreneur innovate, collect input, provide a leadership and set the organization. An entrepreneur is a person who bring a resources, material and so on input, a combination that make their value more than the before. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला एंटरप्रेन्युअर म्हणजेच कोणते दिले आहे, तर एंटरप्रेन्युअर म्हणजेच कोण, तर अशा प्रकारची व्यक्ती जी सोसायटीमध्ये नवीन नवीन ज्या काही डिमांड्स असतील किंवा नवीन नवीन जे काही अपॉर्च्युनिटीज असतील त्या आयडेंटिफाय करून त्या ज्या काही डिमांड्स असतील किंवा जे काही प्रोडक्ट रेकग्निशन असेल किंवा प्रोडक्टची जी काही रिक्वायरमेंट असेल ती फुलफिल करण्यासाठी वेगळ्या प्रकारचे जे काही इनोव्हेशन करणं असेल, म्हणजेच वेगळ्या प्रकारचे जे काही क्रिएटिव्हिटी असेल ती आयडेंटिफाय करणं असेल किंवा ते प्रोडक्ट डेव्हलप करण्यासाठी लागणारे जे काही इनपुट्स असतील म्हणजेच वेगळ्या प्रकारचं रॉ मटेरियल असेल ते कलेक्ट करणं असेल. त्याचबरोबर एखादा बिझनेस त्या ठिकाणी ऑर्गनायझेशन सेटअप करून त्याची लिडरशिप त्या ठिकाणी जनरेट करणं असेल, त्याच्यासाठी लिडरशिप प्रोव्हाइड करणं असेल, यासारख्या गोष्टी जी व्यक्ती करत असेल त्याला त्या ठिकाणी आपण एंटरप्रेन्युअर असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात त्या ठिकाणी सोसायटीमध्ये ज्या काही वेगळ्या प्रकारच्या नीड्स त्या ठिकाणी जनरेट होत असतात, म्हणजेच ज्याप्रमाणे आपल्याला सोसायटीमध्ये वेगळ्या प्रकारचे जे काही अपॉर्च्युनिटीज त्या ठिकाणी निर्माण होत असतात त्या अपॉर्च्युनिटीजचा बेनिफिट घेऊन त्या आयडेंटिफाय करून त्याच्यासाठी आपण कोणकोणत्या प्रकारचे प्रोडक्ट त्या ठिकाणी डेव्हलप करू शकतो, कोणकोणत्या नवीन आयडिया त्या ठिकाणी जनरेट करू शकतो हे त्या ठिकाणी आयडेंटिफाय केलं जातं. आणि ते नवीन प्रोडक्ट जे आहेत ते डेव्हलप करण्यासाठी वेगळ्या प्रकारचे ऑर्गनायझेशन्स असतील किंवा मॅन्युफॅक्चरिंग युनिट असतील ते इस्टॅब्लिश करणं असेल. मग ते इस्टॅब्लिश करण्यासाठी लागणारे जे काही लिडरशिप क्वालिटीज असतील किंवा लागणारे जे काही इनपुट्स असतील ते इनपुट्स प्रोव्हाइड करून त्या ठिकाणी एक नवीन प्रोडक्ट त्या ठिकाणी डेव्हलप केला जातं किंवा एखादा नवीन बिझनेस त्या ठिकाणी स्टार्टअप केला जातो. त्या व्यक्तीला आपण त्या ठिकाणी एंटरप्रेन्युअर असं म्हटलं जातं. So the next is, what is entrepreneurship? Entrepreneurship is referring as a process of identifying the various opportunities in the market and arranging the resources to capitalize these opportunities. Entrepreneurship is neither a science nor an arts, and it is considered as a powerful activities whose main purpose is to earn a wealth by exploring the available opportunities. तर नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला दिलं आहे एंटरप्रेन्युअरशिप. तर एंटरप्रेन्युअरशिप म्हणजेच काय, तर अशा प्रकारची प्रोसेस जी मार्केटमध्ये वेगळ्या प्रकारचे जे काही अपॉर्च्युनिटीज असतील त्या आयडेंटिफाय करण्याची जी काही प्रोसेस असेल आणि ती मार्केटमधील अपॉर्च्युनिटीज आयडेंटिफाय करून त्याच्यानुसार वेगळ्या प्रकारचे जे काही प्रोडक्ट असतील किंवा वेगळ्या प्रकारचे सर्व्हिसेस त्या ठिकाणी डेव्हलपमेंट करणं असेल किंवा वेगळ्या प्रकारचे जे काही अपॉर्च्युनिटीचा बेनिफिट घेऊन वेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट असतील, सर्व्हिसेस असतील किंवा इतर जे काही फॅसिलिटीज असतील त्या जे काही इस्टॅब्लिश करण्याचं काम किंवा ती जी काही पूर्ण प्रोसेस आहे त्यालाच त्या ठिकाणी आपण एंटरप्रेन्युअरशिप असं म्हटलं जातं. तर एखादी एंटरप्रेन्युअरशिप किंवा एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट हे त्या ठिकाणी एक सायन्स किंवा आर्ट्स आहे किंवा एक त्या ठिकाणी आपल्याला कला त्या ठिकाणी असलेली दिसून येते. तर एंटरप्रेन्युअरशिपचं मेन पर्पज काय आहे किंवा मेन काम काय आहे, तर वेगळ्या प्रकारच्या मार्केटमध्ये जे काही अपॉर्च्युनिटीज असतील त्या मार्केटमधील अपॉर्च्युनिटीज आयडेंटिफाय करून त्या अपॉर्च्युनिटीचा बेनिफिट घेऊन वेगळ्या प्रकारचे जे काही प्रोडक्ट असतील किंवा वेगळ्या प्रकारचे करून किंवा त्या अपॉर्च्युनिटीजचा बेनिफिट घेऊन त्या ठिकाणी आपल्याला वेगळ्या प्रकारचं वेल्थ जे असेल किंवा ज्या वेगळ्या प्रकारचे वेल्थ क्रिएट करण्याचं काम हे त्या ठिकाणी आपल्या एंटरप्रेन्युअरशिपच्या माध्यमातून केलेलं दिसून येतं. नेक्स्ट इज डेफिनेशन ऑफ एंटरप्रेन्युअर. As per Peter Drucker, the entrepreneur is one who always searches for the changes, respond to it, and exploit it as an opportunity. या ठिकाणी आपल्याला डेफिनेशन दिलेली आहे एंटरप्रेन्युअरची. तर पीटर ड्रकर यांनी असं सांगितलं की एंटरप्रेन्युअर म्हणजेच कोण, तर वेगळ्या प्रकारचे जे काही मार्केटमध्ये होणारे चेंजेस असतील किंवा सोसायटीमध्ये जे काही वेगळ्या प्रकारचे चेंजेस असतील हे आयडेंटिफाय करून त्याचे अपॉर्च्युनिटीमध्ये कन्व्हर्जन कशा पद्धतीने करता येईल किंवा जे काही वेगळ्या प्रकारचे चेंजेस असतील सोसायटीमध्ये होणारे असतील किंवा मार्केटमध्ये होणारे जे काही वेगळ्या प्रकारचे चेंजेस असतील त्याच्यावरती रिस्पॉन्स देऊन त्या ठिकाणी अपॉर्च्युनिटीमध्ये त्याचं कन्व्हर्जन करणं असेल किंवा त्याच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट असतील किंवा वेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस जे असतील त्या ज्या काही डेव्हलप केल्या जातात त्या डेव्हलप करणारी जी व्यक्ती असेल त्याला त्या ठिकाणी एंटरप्रेन्युअर असं म्हटलं जातं, असं पीटर ड्रकर यांनी आपल्याला सांगितलेलं आहे.
म्हणजेच थोडक्यात आपल्या लक्षात येईल की एंटरप्रेन्युअर म्हणजेच कोण, तर अशा प्रकारची व्यक्ती जी त्या ठिकाणी मार्केटमध्ये होणारे वेगळ्या प्रकारचे चेंजेस असतील किंवा मार्केटमध्ये किंवा सोसायटीमध्ये जे काही वेगळ्या प्रकारचे चेंजेस होत असतील त्याच्यावरून जे काही वेगळ्या प्रकारच्या अपॉर्च्युनिटीज त्या ठिकाणी एखाद्या बिझनेसमॅनसाठी किंवा एखाद्या एंटरप्रेन्युअरसाठी त्या ठिकाणी निर्माण होत असतात. मग या वेगळ्या प्रकारच्या अपॉर्च्युनिटीचा बेनिफिट घेऊन त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट डेव्हलपमेंट असेल किंवा वेगळ्या प्रकारचे सर्व्हिसेस असतील किंवा वेगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज त्या ठिकाणी डेव्हलप करून त्या ठिकाणी सोसायटीला किंवा वेगळ्या प्रकारचे जे काही मार्केट असतील ते मार्केटमध्ये प्रोव्हाइड केले जातात. मग ह्या मार्केट सर्व्हिसेस असतील किंवा वेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट जे असतील ते प्रोडक्ट डेव्हलप करणारी जी कोणी व्यक्ती असेल किंवा ज्या काही वेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस असतील त्या सर्व्हिस प्रोव्हाइड करणारी जी कोणी व्यक्ती असेल त्याला ठिकाणी आपण एंटरप्रेन्युअर असं म्हटलं जातं. आणि एंटरप्रेन्युअरशिप म्हणजेच काय, तर अशा प्रकारचे जे काही वेगळ्या प्रकारचे ऑपॉर्च्युनिटीज असतील किंवा वेगळ्या प्रकारचे जे काही चेंजेस असतील ते सर्च करणं असेल, त्याचबरोबर ते सर्च केल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपण कोणत्या प्रकारचे प्रोडक्ट त्या ठिकाणी डेव्हलप करू शकतो किंवा कोणत्या प्रकारचे सर्व्हिस त्या ठिकाणी डेव्हलप करू शकतो आणि त्या सर्व्हिसेस त्या ठिकाणी डेव्हलप करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या प्रकारचं मटेरियल त्या ठिकाणी लागणार आहे किंवा कोणकोणत्या प्रकारचे त्या ठिकाणी फॅसिलिटीज आपल्याला लागणार आहेत त्या डेव्हलप करणं असेल. मग ही जी काही पूर्ण प्रोसेस असेल म्हणजेच त्या ठिकाणी अपॉर्च्युनिटी आयडेंटिफिकेशन करण्यापासून ते अगदी त्या ठिकाणी नवीन प्रोडक्ट असेल किंवा नवीन सर्व्हिसेस जी आहे ती कस्टमरपर्यंत पोहोचवण्याची जी काही पूर्ण प्रोसेस आहे त्याला ठिकाणी आपण एंटरप्रेन्युअरशिप असं म्हटलं जातं. किंवा एखादी त्या ठिकाणी ऑर्गनायझेशन असेल किंवा एखादं मॅन्युफॅक्चरिंग युनिट असेल ते इस्टॅब्लिश करण्याची जी काही पूर्ण प्रोसेस आहे त्याला ठिकाणी आपण एंटरप्रेन्युअरशिप असं म्हटलं जातं. नेक्स्ट इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एंटरप्रेन्युअर. म्हणजे त्या ठिकाणी आपल्या एंटरप्रेन्युअरची वेगळ्या प्रकारची कॅरेक्टरिस्टिक्स दिलेली आहेत. सो द फर्स्ट इज फोरसाइट. Successful entrepreneurs are found to be possess the quality of the great vision. He is capable to perceive the opportunities in the environment that other people are not able to capture. तर या ठिकाणी फर्स्ट आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स दिले ते म्हणजे फोरसाईट. तर फोरसाईट म्हणजेच काय, तर दूरदृष्टी. म्हणजेच एखाद्या एंटरप्रेन्युअरजवळ किंवा एखाद्या व्यक्तीला ठिकाणी सक्सेसफुल एंटरप्रेन्युअर व्हायचं असेल तर त्याला फोरसाईट दूरदृष्टी असणं गरजेचं असतं. म्हणजेच मार्केटमध्ये असणारे जे काही वेगळ्या प्रकारच्या अपॉर्च्युनिटीज असतील किंवा सोसायटीमध्ये होणारे जे काही चेंजेस असतील त्याच्यानुसार त्या ठिकाणी आपल्याला वेगळ्या प्रकारच्या अपॉर्च्युनिटीज ज्या काही निर्माण झालेल्या असतील त्या आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याकडे दूरदृष्टी असणं गरजेचं असतं. जेणेकरून इतर पीपल जे काही वेगळ्या प्रकारच्या अपॉर्च्युनिटीज ज्या काही आयडेंटिफाय करणं किंवा इतर व्यक्तींना जे काही अपॉर्च्युनिटी दिसत नसतात त्या ठिकाणी आपल्याला एंटरप्रेन्युअरला फोरसाईट म्हणजे दूरदृष्टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला असलेले दिसून येतात. म्हणजेच आपल्या लक्षात येईल की फोरसाईट हे एक त्या ठिकाणी आपल्याला एंटरप्रेन्युअरजवळ असलेलं महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक्स त्या ठिकाणी आपल्याला असलेलं दिसून येतं. नेक्स्ट इज सेल्फ कॉन्फिडन्स. An individual with the relevant knowledge and skills and also the successful experience in the past possesses greater degree of the self-confidence. A self-confident person is able to evaluate his or her competencies and the capabilities in the realistic manner. नेक्स्ट ठिकाणी आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स दिले ते म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स. म्हणजेच एखाद्या व्यक्तीला त्या ठिकाणी सक्सेसफुल एंटरप्रेन्युअर व्हायचं असेल किंवा आपला बिझनेस जो आहे तो सक्सेसफुली आपल्याला रन करायचा असेल तर त्या ठिकाणी सेल्फ कॉन्फिडन्स हा ठिकाणी स्वतःमध्ये आत्मविश्वास हा ठिकाणी असणं गरजेचं असतं. मग हा आत्मविश्वास जो आहे तो कोणत्या गोष्टीवरती डेव्हलप केला जातो, तर त्या व्यक्तीकडे रिलेव्हंट नॉलेज म्हणजेच आपण जो काही बिझनेस करणार आहोत त्या बिझनेसबद्दल रिलेव्हंट नॉलेज त्या ठिकाणी असणं गरजेचं असतं. त्याचबरोबर तो बिझनेस रन करण्यासाठी आपल्याला लागणारे जे काही वेगळ्या प्रकारचे स्किल सेट आहेत किंवा वेगळ्या प्रकारचे जे काही स्किल्स असतील, मग लिडरशिप असेल किंवा मॅनेजमेंट स्किल असेल, याच्यासारखी वेगळ्या स्किल्स त्या ठिकाणी आपल्याला त्या एंटरप्रेन्युअरकडे असणं गरजेचं असतं. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्याला जो काही पास्ट एक्सपिरियन्स असेल या पास्ट एक्सपिरियन्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला सेल्फ कॉन्फिडन्स जो आहे तो डेव्हलप करायला, आत्मविश्वास जो आहे तो डेव्हलप करायला आपल्याला मदत झालेली दिसून येते. आणि अशा प्रकारचे जे काही सेल्फ कॉन्फिडन्स व्यक्ती असतील किंवा सेल्फ कॉन्फिडंट व्यक्ती असतील त्याच ठिकाणी आपल्याला योग्यरित्या त्या ठिकाणी एंटरप्रेन्युअरशिप आपल्याला रन करताना दिसून येतं किंवा एखादा बिझनेस जो आहे तो योग्यरित्या आपल्याला रन करताना दिसून येतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला सक्सेसफुल एंटरप्रेन्युअर व्हायचं असेल तर सेल्फ कॉन्फिडन्स हे देखील त्या ठिकाणी तेवढंच महत्त्वाचं असलेलं आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट इज रिस्क टेकर. एंटरप्रेन्युअर युजली एन्जॉय द एक्साइटमेंट ऑफ द चॅलेंज बट दे डू नॉट गॅम्बल. A risky situation involve the potential gain and potential loss. नेक्स्ट ठिकाणी आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स दिले ते म्हणजेच रिस्क टेकर. म्हणजेच प्रत्येक एंटरप्रेन्युअर हा ठिकाणी आपल्याला रिस्क टेकर असलेला दिसून येतो. म्हणजेच मार्केटमध्ये होणारे जे काही चेंज असतील किंवा सोसायटीमध्ये होणारे जे काही चेंज असतील त्याचा अपॉर्च्युनिटीमध्ये कन्व्हर्जन करत असताना आपल्याला वेगळ्या प्रकारचे रिस्क त्या ठिकाणी आपल्याला असलेले दिसून येतात. म्हणजेच वेगळ्या प्रकारच्या अपॉर्च्युनिटीज त्या ठिकाणी आयडेंटिफाय करत असताना आपल्याला काही वेळेला
लॉस देखील होत असतो, तर काही वेळेला आपल्याला मोठ्या प्रमाणात बेनिफिट देखील झालेला दिसून येतो. मग त्यामुळे आपल्याला प्रॉफिट होईल की लॉस होईल हे आपण अगोदरच सांगू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक एंटरप्रेन्युअर हा ठिकाणी मोठ्या प्रमाणात रिस्क ही एखादं एंटरप्रेन्युअरशिप स्टार्ट करताना आपल्याला दिसून येतात. आणि रिस्क टेकिंग हे देखील त्या ठिकाणी आपल्याला एक महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक्स एंटरप्रेन्युअरमध्ये असलेलं दिसून येतं. नेक्स्ट इज फ्युचर ओरिएंटेड. An entrepreneur look into the future and use his past experience but lives in the present. म्हणजेच नेक्स्ट आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स दिले फ्युचर ओरिएंटेड. म्हणजेच त्या ठिकाणी प्रत्येक एंटरप्रेन्युअर हा फ्युचर ओरिएंटेड, भविष्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी होणार आहेत त्याच्याकडे आपल्याला जास्त फोकस करताना दिसून येतो. आणि फ्युचरमध्ये म्हणजेच भविष्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी ठिकाणी होणार आहेत किंवा कोणत्या गोष्टी ठिकाणी आपण करू शकतो या त्या ठिकाणी आयडेंटिफाय करण्यासाठी आपला जो काही पास्ट एक्सपिरियन्स असेल म्हणजेच आपला भूतकाळ असेल त्याच्यामधला जो काही आपल्याला आलेला एक्सपिरियन्स असेल हे त्या ठिकाणी आयडेंटिफाय केले जातात. आणि त्याच्यानुसार त्या ठिकाणी आपल्या फ्युचरमध्ये कोणकोणत्या अपॉर्च्युनिटीज निर्माण होणार आहेत किंवा फ्युचरमध्ये आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे चॅलेंजेस त्या ठिकाणी येणार आहेत हे त्या ठिकाणी आयडेंटिफाय केलं जातं. आणि त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रेझेंटमध्ये म्हणजेच वर्तमान काळात हा ठिकाणी एंटरप्रेन्युअर आपल्याला जगत असताना दिसून येतो. अशा पद्धतीने एंटरप्रेन्युअर हे ठिकाणी आपल्या पास्ट एक्सपिरियन्सवरून त्या ठिकाणी फ्युचर ओरिएंटेड म्हणजेच फ्युचरमध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टी फेस कराव्या लागणार आहेत किंवा कोणकोणत्या अपॉर्च्युनिटीज आपल्याला निर्माण होणार आहेत हे त्या ठिकाणी आयडेंटिफाय करताना आपल्याला दिसून येतात. Next is optimist. An entrepreneur shows or exhibit an optimistic attitude toward opportunities and approaches his or her task with the hope of success. नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स दिले ते म्हणजेच ऑप्टिमिस्ट. म्हणजेच प्रत्येक एंटरप्रेन्युअर हा ठिकाणी आपल्याला ऑप्टिमिस्ट आशावादी ठिकाणी आपल्याला असलेला दिसून येतो. म्हणजेच वेगळ्या प्रकारचे काही अपॉर्च्युनिटीज असतील किंवा त्याचे जे काही अप्रोच असतील याच्याकडे तो अगदी त्या ठिकाणी आपल्याला आशावादी असलेला दिसून येतो. म्हणजेच त्याच्या माध्यमातून आपण वेगळ्या प्रकारचे सक्सेसफुल बिझनेस त्या ठिकाणी रन करू शकतो किंवा एखादं सक्सेसफुल प्रोडक्ट असेल किंवा सक्सेसफुल सर्व्हिस असेल ही त्या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करू शकतो. याच्याकडे त्या ठिकाणी आपल्याला ऑप्टिमिस्ट असलेले दिसून येतात. म्हणजेच थोडक्यात प्रत्येक एंटरप्रेन्युअर हा मार्केटमध्ये होणारे जे काही चेंजेस असतील किंवा मार्केटमध्ये होणारे जे काही वेगळ्या प्रकारच्या अपॉर्च्युनिटीज निर्माण होणार असतील याच्याबद्दल त्या ठिकाणी आशावादी ठिकाणी आपल्याला असलेला दिसून येतो. आणि त्याच्या माध्यमातूनच वेगळ्या प्रकारचे सक्सेसफुल प्रोडक्ट जे असतील किंवा वेगळ्या प्रकारचे टास्क जे असतील ते ठिकाणी आपल्याला सक्सेसफुली रन करताना दिसून येतात. नेक्स्ट इज क्रिएटिव्हिटी. An entrepreneur always tries to develop a new product and involve himself or herself in finding a new way of doing a thing in a better way. नेक्स्ट या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक्स दिले ते म्हणजेच क्रिएटिव्हिटी. म्हणजेच प्रत्येक एंटरप्रेन्युअर हा ठिकाणी आपल्याला क्रिएटिव्ह असलेला दिसून येतो. म्हणजेच वेगळ्या प्रकारचे जे काही प्रोडक्ट असतील किंवा वेगळ्या प्रकारचे सर्व्हिसेस असतील त्या अगदी क्रिएटिव्ह पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला डेव्हलप करताना दिसून येतात. किंवा मार्केटमध्ये जे काही वेगळ्या प्रकारच्या निर्माण झालेल्या अपॉर्च्युनिटी असतील त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी नवीन नवीन प्रोडक्ट जे असतील ते डेव्हलप करणं असेल किंवा नवीन नवीन सर्व्हिसेस जे असतील त्या कशा पद्धतीने आपल्याला डेव्हलप करता येतील क्रिएटिव्ह पद्धतीने किंवा ॲक्च्युअल मार्केटमध्ये होणाऱ्या ज्या काही वेगळ्या गोष्टी असतील त्या आपण नवीन वेने नवीन माध्यमातून किंवा नवीन मार्गातून कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो ते प्रॉब्लेम जे आहेत किंवा नवीन वेच्या माध्यमातून आपण प्रोडक्ट जे आहे ते कशा पद्धतीने डेव्हलप करू शकतो की एखादी सर्व्हिसेस जी आहे ती नवीन पद्धतीने आपण कशा पद्धतीने डेव्हलप करू शकतो ज्याच्या माध्यमातून आपल्याला चांगल्या पद्धतीचे बेनिफिट मिळू शकतात. याच्याकडे आपल्याला प्रत्येक एंटरप्रेन्युअर हा फोकस करताना दिसून येतो. त्यामुळे प्रत्येक एंटरप्रेन्युअर हा त्याकडे क्रिएटिव्ह असलेला आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारचे वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स जी आहेत ती एंटरप्रेन्युअरची वेगवेगळ्या प्रकारची कॅरेक्टरिस्टिक्स ही त्या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे ते म्हणजेच फोरसाईट, सेकंड सेल्फ कॉन्फिडन्स, थर्ड इज रिस्क टेकर, फोर्थ इज फ्युचर ओरिएंटेड, फिफ्थ इज ऑप्टिमिस्ट अँड सिक्स इज क्रिएटिव्हिटी. अशा प्रकारची वेगवेगळी कॅरेक्टरिस्टिक्स ही त्या ठिकाणी आपल्याला दिलेली आहेत. नेक्स्ट इज एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट. म्हणजे त्या ठिकाणी एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट म्हणजेच नेमका काय, तर आतापर्यंत आपण एंटरप्रेन्युअर म्हणजेच कोण बघितलं, एंटरप्रेन्युअरशिप म्हणजेच काय ते बघितलं. तर एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट म्हणजेच नेमकं काय ते या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. So the entrepreneurship development is about the improving skills and the knowledge of entrepreneur. There are various methods such as training program and so on that help to enhance the entrepreneurial acumen. The main aim behind the entrepreneurship development program is to grow the talent and skills at the highest level in order to bring a new business leader in the market for reducing the some problems such as environmental problem, unemployment, educational problem, etc. Entrepreneurship development basically work on the increasing the number of entrepreneurs in country which lead to the economic development of the country.
तर या ठिकाणी आपल्याला एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट म्हणजेच काय ते दिलं आहे. तर एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट म्हणजेच काय, तर वेगळ्या प्रकारचे जे कोणी एंटरप्रेन्योर असतील त्यांना लागणारे जे काही स्किल्स असतील किंवा त्यांचं जे काही नॉलेज असेल ते कशा पद्धतीने इम्प्रूव्ह करता येईल. म्हणजेच एखादा बिझनेस रन करण्यासाठी किंवा एखाद्या एंटरप्रेन्योरशिप रन करण्यासाठी जे काही वेगळ्या प्रकारचे आपल्याला स्किल सेट लागत असतात किंवा वेगळ्या प्रकारचे जे काही नॉलेज आहे ते नॉलेजची गरज असते, हे नॉलेज त्या ठिकाणी आपल्याला प्रोव्हाइड करण्यासाठीचं काम हे त्या ठिकाणी आपल्याला एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटच्या माध्यमातून केलेलं दिसून येतं. मग ही वेगळ्या प्रकारचे स्किल्स असतील किंवा नॉलेज असेल ते वेगळ्या प्रकारच्या ट्रेनिंग प्रोग्रामच्या माध्यमातून असेल किंवा वेगळ्या प्रकारचे जे काही प्रोग्राम असतील हे प्रोग्राम त्या ठिकाणी रिकॉग्नाइज करून त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक एंटरप्रेन्योरला लागणारे जे काही स्किल्स असतील किंवा नॉलेज असेल हे त्या ठिकाणी आपल्याला प्रोव्हाइड केलेलं दिसून येतं. तर एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटचं मेन एम काय आहे, तर ठिकाणी एखाद्या बिझनेसमॅनला किंवा एखाद्या एंटरप्रेन्योरला त्या ठिकाणी एखादं एंटरप्रेन्योरशिप डेव्हलप करण्यासाठी लागणारं जे काही नॉलेज असेल किंवा वेगळ्या प्रकारचे जे काही स्किल असेल हे प्रोव्हाइड करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट ही केलेली दिसून येते. त्याचबरोबर वेगळ्या प्रकारचे जे काही सोसायटीमधील प्रॉब्लेम असेल किंवा मार्केटमध्ये प्रॉब्लेम असेल, मग ठिकाणी इन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम असतील किंवा अनएम्प्लॉयमेंटसारखा प्रॉब्लेम असेल, एज्युकेशनल प्रॉब्लेम असेल, हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट ही आपल्याला केलेली दिसून येते. त्याचबरोबर एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला नंबर ऑफ एंटरप्रेन्योर जे आहेत हे त्या ठिकाणी आपल्याला मार्केटमध्ये वाढलेले दिसून येतात. म्हणजेच वेगळ्या डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या माध्यमातून त्या ठिकाणी एंटरप्रेन्योरला ठिकाणी आपल्याला मोटिवेट केलेलं दिसून येतं आणि या मोटिवेशनच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी प्रत्येक कंट्रीमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात एंटरप्रेन्योर हे ठिकाणी वाढलेले दिसून येतात आणि त्यामुळेच ॲटोमॅटिकली बिझनेसची संख्या जी आहे किंवा एंटरप्रेन्योरशिपची संख्या जी आहे ही त्या ठिकाणी आपल्याला वाढलेली दिसून येते. आणि ज्या वेळेला एखाद्या कंट्रीमध्ये वेगळ्या प्रकारची एंटरप्रेन्योरशिप ही वाढलेली दिसून येते किंवा वेगळ्या प्रकारचे ज्या वेळेला बिझनेस वाढत असतात त्यावेळेला ॲटोमॅटिकली त्याचा बेनिफिट हा ठिकाणी आपल्याला त्या कंट्रीला झालेला दिसून येतो. म्हणजेच त्या कंट्रीची काही इकॉनॉमिक डेव्हलपमेंट जी आहे ती देखील आपल्याला एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटच्या माध्यमातून झालेली दिसून येते. अशा प्रकारच्या वेगळ्या कामांसाठी किंवा अशा प्रकारची वेगवेगळी एम ही त्या ठिकाणी आपल्याला एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटची असलेली दिसून येतात. तर नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला दिलं आहे नीड्स ऑफ एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट. म्हणजेच एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटची गरज काय आहे, नीड्स काय काय आहेत किंवा इम्पॉर्टन्स कोणकोणते आहेत ते या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. तर इम्पॉर्टन्स कोणकोणते आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. So the first is creation of employment opportunities. Unemployment is one of the most important problem confronting a developing and underdeveloped countries. Entrepreneurship development programs enable the prospective entrepreneur in setting up their own units, thus enable them to get self-employment, which are setting up a more and more unit by the entrepreneur both on the small and large scale. Numerous job opportunities are created for the other. फर्स्ट या ठिकाणी आपल्याला नीड्स दिले ते म्हणजेच क्रिएशन ऑफ एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की अंडर डेव्हलप कंट्री असेल किंवा डेव्हलपिंग कंट्रीज असेल याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला अनएम्प्लॉयमेंट ही मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढलेली दिसून येते. म्हणजेच अनएम्प्लॉयमेंट हा सगळ्यात इम्पॉर्टंट प्रॉब्लेम हा प्रत्येक कंट्रीमध्ये ठिकाणी आपल्याला असलेला दिसून येतो. मग एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटच्या माध्यमातून तो ठिकाणी अनएम्प्लॉयमेंट प्रॉब्लेम जो आहे हा ठिकाणी आपल्याला कुठेतरी कमी करायला किंवा तो प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह करायला आपल्याला मदत झालेली दिसून येतं. तर ती कशा पद्धतीने, तर ज्या वेळेला आपण वेगळ्या प्रकारचे एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम हे त्या ठिकाणी इस्टॅब्लिश करत असतो तर याच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारचे एंटरप्रेन्युअर्स हे मार्केटमध्ये आपल्याला तयार झालेले दिसून येतात आणि याच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारचे जे काही बिझनेस युनिट जे आहेत हे स्वतःचं युनिट त्या ठिकाणी आपल्याला स्टार्ट करताना दिसून येतात आणि हे युनिट स्टार्ट झाल्यामुळे त्यांना स्वतःचं एक एम्प्लॉयमेंट सेल्फ एम्प्लॉयमेंट ही त्या ठिकाणी आपल्याला सुरू झालेली दिसून येते. त्याचबरोबर त्यांच्या जे काही युनिट्स असेल त्याच्यामध्ये युनिटमध्ये काम करण्यासाठी वेगळ्या प्रकारचे लेबरची किंवा वेगळ्या प्रकारची एम्प्लॉईची गरज आपल्याला असलेली दिसून येते. त्यामुळे इतर लोकांसाठी देखील आपल्याला वेगळ्या प्रकारचे एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी ज्या आहेत या ठिकाणी आपल्याला वाढलेल्या दिसून येतात. म्हणजेच अल्टिमेटली एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या माध्यमातून सेल्फ एम्प्लॉयमेंट असेल त्याचबरोबर इतर लोकांसाठी देखील एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी जॉब अपॉर्च्युनिटीज ह्या ठिकाणी आपल्याला निर्माण झालेल्या दिसून येतात. नेक्स्ट इज कॅपिटल फॉर्मेशन. इट इज नॉट पॉसिबल टू सेटअप एंटरप्रेन्योर्स विदाउट ॲड्युकेट फंड. एंटरप्रेन्योर ॲज ॲन ऑर्गनाइज फॉर ऑफ द फॅक्टर ऑफ द प्रोडक्शन एम्प्लॉईज his own as well as to borrow the resources from the setting up of his enterprise. Entrepreneur mobilize ideal saving of the public and put them to the productive use. In this way, he helped in the capital formation.
विच इज सो इसेन्शियल्स फॉर द इंडस्ट्रियल अँड द इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ द कंट्री. म्हणजेच नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला दिलं आहे कॅपिटल फॉर्मेशन. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की एखादा एंटरप्रेन्युअरशिप त्या ठिकाणी रन करायची असेल किंवा एखादा बिझनेस त्या ठिकाणी रन करायचा असेल तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फंड त्या ठिकाणी आपल्याला गरजेचा असलेला दिसून येतो. मग एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या माध्यमातून देखील त्या ठिकाणी आपल्याला कॅपिटल फॉर्मेशन किंवा फंड फॉर्मेशन हे त्या ठिकाणी आपल्याला केलेलं दिसून येतं. मग त्या ठिकाणी प्रत्येक एंटरप्रेन्युअर जे आहे ते स्वतःचे जे काही सेव्हिंग्स असतील हे त्या ठिकाणी आपल्याला बिझनेसमध्ये देताना दिसून येतात किंवा आपले जे काही सेव्हिंग्स असतील त्या ठिकाणी आपला बिझनेस रन करण्यासाठी यूज करतात. त्याचबरोबर त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारची पब्लिक सेव्हिंग्स असतील याच्या माध्यमातून असेल किंवा वेगळ्या प्रकारच्या रिसोर्सेसच्या माध्यमातून त्या ठिकाणी फंड कलेक्ट करून त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्टिव्ह यूजसाठी त्या ठिकाणी किंवा प्रोडक्टिव्ह यूज त्या ठिकाणी आपल्याला त्या फंडचा केलेला दिसून येतो. याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला कॅपिटल फॉर्मेशन हे त्या ठिकाणी आपल्याला झालेलं दिसून येतं. आणि ज्यावेळेला कॅपिटल फॉर्मेशन हे होत असतं म्हणजेच वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंटच्या माध्यमातून कॅपिटल फॉर्मेशन झाल्यामुळेच त्या ठिकाणी आपल्याला वेगळ्या प्रकारची काही इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असेल किंवा कंट्रीची इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असेल ही त्या ठिकाणी आपल्याला झालेली दिसून येते. त्याचबरोबर वेगळ्या बँकच्या माध्यमातून असेल म्हणजेच ICICI बँक असेल, IFCI बँक असेल, IDBI बँक असेल यासारख्या वेगळ्या बँकच्या माध्यमातून देखील त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम हे त्या ठिकाणी आपल्याला प्रोव्हाइड केलेले दिसून येतात आणि त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी कॅपिटल फॉर्मेशन हे त्या ठिकाणी त्या बँकच्या माध्यमातून केलेलं आपल्याला दिसून येतं. So the next is balanced regional development. Small scale unit can be set up in the industrial backward and a remote area which limited the financial resources. Successful entrepreneurship development assists in the accelerating the pace of the industrialization in the backward area and reduce the concentrations of the economic power in the hands of the few. Entrepreneurs feel like taking advantages of the various consciousness and the subsidies offered by the state and the central government. नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला दिले ते म्हणजेच बॅलन्स रिजनल डेव्हलपमेंट. म्हणजेच एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या माध्यमातून रिजनल डेव्हलपमेंट जी आहे ही त्या ठिकाणी आपल्याला बॅलन्स करायला मदत झालेली दिसून येते. तर ती कशा पद्धतीने तर ठिकाणी एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या माध्यमातून जे काही बॅकवर्ड एरिया असेल किंवा रिमोट एरिया असेल यांच्यामधला जो काही बॅलन्स आहे हा त्या ठिकाणी आपल्याला करायला मदत झालेली दिसून येते. कारण रिमोट एरियाबरोबरच बॅकवर्ड एरियामध्ये किंवा जे काही स्मॉल एरिया असेल किंवा जो काही रुरल एरिया असेल या एरियामध्ये देखील एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला वेगळ्या प्रकारचे जे काही बिझनेस युनिट जे आहेत हे स्मॉल स्केल युनिट त्या ठिकाणी आपल्याला डेव्हलप करायला मदत झालेली दिसून येते. आणि याच्या माध्यमातून बॅकवर्ड एरिया असेल किंवा जो काही रुरल एरिया असेल याच्यामध्ये देखील त्या ठिकाणी आपल्या इकॉनॉमिक पॉवर जे आहे ही त्या ठिकाणी आपल्याला कॉन्सन्ट्रेट केलेली दिसून येते. त्याचबरोबर अशा प्रकारचे जे काही एरिया असतील म्हणजेच बॅकवर्ड एरिया असेल किंवा रुरल एरिया असेल याच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला जर बिझनेस युनिट त्या ठिकाणी स्टार्टअप करायचं असेल किंवा एखादा एंटरप्रेन्युअरशिप स्टार्ट करायची असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंट असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारचे सबसिडीज देखील आपल्याला ऑफर केलेल्या दिसून येतात. त्यामुळे त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे एंटरप्रेन्युअर जे आहेत हे त्याचा बेनिफिट घेण्यासाठी स्मॉल स्केल युनिट जे आहेत हे बॅकवर्ड एरियामध्ये असेल किंवा रुरल एरियामध्ये जे असतील आपल्याला स्टार्टअप करताना दिसून येतात. त्याच्यामुळे त्या ठिकाणी रिमोट एरिया आणि बॅकवर्ड एरिया याच्यामधला जो काही गॅप आहे किंवा रिजनल डेव्हलपमेंट जी आहे ही त्या ठिकाणी आपल्याला बॅलन्स करायला मदत झालेली दिसून येते. नेक्स्ट इज यूज ऑफ लोकल रिसोर्सेस. इन द ॲब्सेन्स ऑफ एनी इनिशिएटिव्ह लोकल रिसोर्सेस आर लायकली टू द रिमेन अनयुटिलाइज. प्रॉपर यूज ऑफ these resources can result in the progress or the development of the area and that to the at a lower cost. Alert entrepreneur seize the opportunities and exploit in the best interest of the area and the industry. नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला नीड दिली आहे म्हणजेच यूज ऑफ लोकल रिसोर्सेस. म्हणजेच त्या ठिकाणी रुरल एरिया असेल किंवा बॅकवर्ड एरियामध्ये असणारे जे काही वेगळ्या प्रकारचे लोकल रिसोर्सेस असतील त्याचा ठिकाणी आपल्याला योग्यरित्या उपयोग किंवा युटिलायझेशन हे त्या ठिकाणी आपल्याला झालेला दिसून येत नाही. म्हणजेच वेगळ्या प्रकारचे जे काही लोकल रिसोर्सेस असतील ते अनयुटिलाइज आपल्याला असलेले दिसून येतात. मग हे लोकल रिसोर्सेस जे आहेत त्याचं युटिलायझेशन प्रॉपर युटिलायझेशन हे करण्याचं काम हे त्या ठिकाणी आपल्या एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या माध्यमातून केलेलं दिसून येतं. आणि त्यामुळे अशा प्रकारचे जे काही अनयुटिलाइज रिसोर्सेस असतील त्याचा प्रॉपर यूज हा त्या ठिकाणी आपल्याला झालेला दिसून येतो. आणि याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला वेगळ्या प्रकारचे जे काही रिसोर्स डेव्हलपमेंट असेल त्याचबरोबर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट जे आहे ही त्या ठिकाणी आपल्याला करायला मदत झालेली दिसून येते. नेक्स्ट इज इम्प्रूव्हमेंट इन द पर कॅपिटा इन्कम.
म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला पर कॅपिटा इन्कम जे आहे ते देखील आपल्याला इम्प्रूव्ह करायला मदत झालेली दिसून येते। तर ते कशा पद्धतीने, तर ज्या वेळेला एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारचे डेव्हलपमेंट प्रोग्राम हे इस्टॅब्लिश केले जातात, त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला वेगळ्या प्रकारचे एंटरप्रेन्युअर हे त्या ठिकाणी आपल्याला निर्माण झालेले दिसून येतात। त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी कॅपिटल फॉर्मेशन हे मोठ्या प्रमाणात आपल्याला झालेलं दिसून येतं किंवा इंडिव्हिज्युअल व्यक्तीचे काही इन्कम आहे हे त्या ठिकाणी आपल्याला वाढलेलं दिसून येतं। कारण त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे डेव्हलपमेंट असेल किंवा जॉब अपॉर्च्युनिटीज असेल, सेल्फ एम्प्लॉयमेंट असेल, हे त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढलेलं दिसून येतं। त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचे काय अर्निंग आहे किंवा इन्कम जे आहे हे त्या ठिकाणी आपल्याला वाढलेलं दिसून येतं। त्यामुळे एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या माध्यमातून त्या ठिकाणी पर कॅपिटा इन्कम जे आहे हे त्या ठिकाणी आपल्याला इम्प्रूव्ह करायला मदत झालेली दिसून येते। नेक्स्ट इज इम्प्रूव्हमेंट इन स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग। म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या माध्यमातून स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जे आहे ते देखील आपल्याला इम्प्रूव्ह करायला मदत झालेली दिसून येते। तर ते कशा पद्धतीने, त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या माध्यमातून एंटरप्रेन्युअर्स त्या ठिकाणी वाढल्यामुळे किंवा जॉब अपॉर्च्युनिटीज असतील किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंट असेल हे त्या ठिकाणी वाढल्यामुळे एम्प्लॉयमेंट जी आहे ती ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येते। आणि एम्प्लॉयमेंट वाढल्यामुळे त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे इन्कम रिसोर्सेस हे त्या ठिकाणी आपल्याला जनरेट झालेले दिसून येतात। आणि इन्कम त्या ठिकाणी जनरेट झाल्यामुळे ॲटोमॅटिकली त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीचं जे काही स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जे आहे हे त्या ठिकाणी आपल्याला वाढलेलं दिसून येतं किंवा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जे आहे हे इम्प्रूव्ह झालेलं आपल्याला दिसून येतं। नेक्स्ट इज इकॉनॉमिक इंडिपेंडन्स। म्हणजेच त्या ठिकाणी एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी इकॉनॉमिक इंडिपेंडन्स जो आहे, प्रत्येक व्यक्तीचं इंडिपेंडन्सनेस जो आहे इकॉनॉमिकली किंवा प्रत्येक कंट्रीचा जो काही इंडिपेंडन्टनेस आहे तो त्या ठिकाणी आपल्याला इकॉनॉमिक इंडिपेंडन्सनेस आपल्याला इम्प्रूव्ह करायला मदत झालेली दिसून येते। देन प्रिव्हेंटिंग इंडस्ट्रियल स्लम। म्हणजेच त्या ठिकाणी एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या माध्यमातून त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे जे काही इंडस्ट्रियल स्लम एरिया असतील हे त्या ठिकाणी आपल्याला प्रिव्हेंट कशा पद्धतीने करता येईल किंवा तो जो काही प्रॉब्लेम आहे किंवा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी इंडस्ट्रियल स्लम एरियाचा जो काही प्रॉब्लेम आहे हा त्या ठिकाणी आपल्याला एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या माध्यमातून सॉल्व्ह करायला मदत झालेली दिसून येते। अशा प्रकारच्या वेगळ्या प्रकारच्या गोष्टींसाठी त्या ठिकाणी आपल्याला एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट जी आहे ही त्या ठिकाणी आपल्याला गरजेची असलेली दिसून येते। म्हणजेच एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी क्रिएशन असेल, त्याचबरोबर कॅपिटल फॉर्मेशन असेल, त्याचबरोबर बॅलन्स रिजनल डेव्हलपमेंट असेल, त्याचबरोबर यूज ऑफ लोकल रिसोर्सेस असतील, इम्प्रूव्हमेंट इन पर कॅपिटा इन्कम असेल, त्याचबरोबर इम्प्रूव्हमेंट इन स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग असेल, त्याचबरोबर इकॉनॉमिक इंडिपेंडन्स असेल आणि प्रिव्हेंटिंग इंडस्ट्रियल स्लम यासारख्या वेगळ्या गोष्टींसाठी त्या ठिकाणी आपल्या एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट ही गरजेची असलेली दिसून येते।